4 षटकांचा सामना 3 षटकामध्ये संपवून शुभम पाटील आपल्या संघाला पहिली सलामी विजयी देतोय तो शुभम पाटील. तरी एक नवीन बक्षीस आलेला आहे स्वागत मात्रेसाठी ऋषी मात्रेकडून. प्रत्येक कॅचला 100 रुपये. तो गुगल पे करणार आहे बोललाय तो. मॅच चालू करायची आहे. त्रिशा आणि बोकडे टर्मिनेटर्स. बॉल द्यायचा आहे. पंचांनी सामना चालू करायचा आहे. ऋषी मात्रे मला वारंवार सांगत आहे भरपूर अपेक्षा आहेत त्या स्वागत मात्रेकडून. निखिल पाटील कडनं कुशल पाटील साठी सुवर्ण संधी. जर मकरंद ठाकूरचा त्यांनी विकेट काढला तर निखिल यात कडून 2000 रुपयाचा प्राइज. पहिला चेंडू आणि वेल बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील वाद करू नका. अंपायर काय डिसिजन आहे तो नीट सांगायचं आहे. सुरेख चेंडू. तरी निलेश मात्रेकडून बक्षीस लागलेला मकरंद ठाकूर साठी प्रत्येक षटकारात 200 रुपयाचा प्राइज तो मकरंद ठाकूर याच्यासाठी. नाही दुसरा चेंडू कुशल पाटील याचा बघूया. हो 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 आणि यो उत्कृष्ट असा सुरेख फिल्डिंग. नाही 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 वेल ट्राय आणि 200 रुपयाचा मान पटकवलेला आहे तो मकरंद ठाकूर यांनी निलेश मात्रे यासकडून. कृषाल यासाठी पण सुवर्ण संधी आहे. निखिल पाटील कडनं जर मॅक्सचा विकेट काढला तर त्याला 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. गुगल पे केला जाईल. आवेश पाटील मगाशी 4 षटकार मारलेले त्याचे 800 रुपये घ्यायचं इथं.
श्रीकृष्ण पाटील यांना विनंती आहे की 800 रुपयाचा बक्षीस आहे तो आवेश पाटील याला द्यायचा आहे. शेवटचा चेंडू आहे. 8 डाव झालेले आहेत त्या पहिल्या शतकात. दोन बॉल का किती एक डॉट झाला का? दोन बॉल आहेत दोन. आणि 400 2+2 400चा मान पटकवलाय तो मकरंद ठाकूर यांनी. तरी निलेश मात्र सांगतोय कमीत कमी 10 षटकार तरी मारले पाहिजे. पहिली ओव्हर चालू असताना धावसंख्या झाली ती बिनबाद 14. हॅलो बोगरेजा प्रीमियर लीग हे आपलं 3रे वर्ष आहे. यावर्षी ज्यांचं आपल्याला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे सुरेख असा षटकार खणखणीत षटकार आणि 200 200 200 आणि 600 मागाशी पण 800 आतापर्यंत 600 दिवसाची हजेरी झालेली आहे 1400 आतापर्यंत. ते वरील प्रमाणे ज्यांचं सहकार्य जे आम्हाला आणि दरवर्षी अमूल्य आहे ते बक्षीस लावला आहे. निलेश म्हात्रे स्वतःहून सांगतात 4 षटकारांचे 14 षटकार मारून दे मकरंद यांनी. ते आमचे लाडके दादा ज्यांना दरवर्षी आम्ही हक्कानी या BPL साठी 2 दिवस पूर्ण हजेरी लावून आमचे सहकार्य करतात. ते श्रीकृष्ण नागाजी पाटील, रुपारी खंडेश्वर पाटील, अरविंद धनाजी पाटील, दीपक बालचंद्र पाटील, विजय लहू पाटील व प्रणित नितीन पाटील. त्यात अजून एक आता आम्हाला देणगी आलेली आहे शेखर भास्कर पाटील याचकडून. धन्यवाद. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 20 बिनबाद 20. प्रथमच स्ट्राईकवर येतो तो सिकंदर. षटक चालू होते दुसरं षटक घेऊन येते तो रोहन पाटील. आणि पहिल्या चेंडूवर जो साबन आवेश पाटील यांचा मला वाटतं फेवरेट प्लेअर मुन्ना उर्फ ओमकार पाटील. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळतात. 4 धावेने संघाची धाव संख्या झाली ती 24 बिनबाद 24. षटक चालू होते दुसरं आणि मिस फील्ड होतोय स्वागत म्हात्रे यांच्याकडून. ऋषी म्हात्रे सांगते का गलफाटला स्वागत. ठेव आपल्याला अरे बॉल जाताना डायरेक्ट बॉल आपल्यालाच ठेव. दुसऱ्या षटकातील माझा आय नंबर. आता मात्र मकरंद बाद होताना दिसतोय. दुसऱ्या षटकाच्या काही चेंडूच्या समाप्तीनंतर मकरंद बाद होतोय. मला वाटतंय मकरंद कर्णधार बॅटिंग ऑर्डर काहीतरी चुकतोय कारण की गौरव ठाकूर सारखा खंदा फलंदाज जो गेल्या वर्षी
आता झालेली देणगी किरीट पाटील धन्यवाद. आता झालेली देणगी किरीट पाटील याचकडून धन्यवाद. मकरनसाठी योगेश शांताराम पाटील यांच्याकडून जी काय घनागती केली त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मकरनसाठी. आणि आता मात्र ज्याची आपण वाट बघत होतो तोच फलंदाज गौरव ठाकूर, जो गेल्या वर्षी विदाऊट प्रॅक्टिसने टच मध्ये होता, तोच तो फलंदाज गौरव ठाकूर. आणि यावेळी पण विदाऊट प्रॅक्टिसनी मला वाटतं टच मध्ये असेल कदाचित. हॅट्रिक चेंडू असेल, षटक चालू होतं दुसरं. आणि या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करतो तो विक्या. 2 फलंदाज बाद करतोय, मकरन सारखा फलंदाज बाद करतोय आणि सचिन सारखा फलंदाज एक बाद होतोय. मात्र सलामीला आलेला सिकंदर आतापर्यंत धुरा सांभाळतोय तो त्रिशा 11 संघाची. पुढील चेंडू घेऊन विक्या सिकंदर साठी. आणि फलंदाज बाद. सुरेख असे षटक. 6 धावा खर्च करून 3 फलंदाज मात्र बाद करतोय तो विक्या. तिसरं षटक कर्णधाराला आता मात्र विचार करायला लागेल. तिसरं षटक संघाकडून कोण घेऊन येतो तो. आणि आता मात्र प्रथम स्ट्राईकवर येतो तो गौरव ठाकूर, जो न प्रॅक्टिस टच मध्ये असणारा खेळाडू गौरव ठाकूर. स्वतः ऑनर प्रफुल्ल पाटील. या 2 धावेने संघामध्ये वाढ होते आणि वैयक्तिक स्वतःचं खातं खोलतोय तो गौरव ठाकूर. बघा शॉट, बघा क्लास, बघा त्याचा. सुरेख असा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू. आणि आता मात्र बक्षीस गौरव ठाकूर यांवर लागतोय. जर षटकार मारला तर मेसी रोशन पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकाराला गौरव ठाकूरसाठी. आणि मला वाटतं मेसी, मला वाटतं मंत्र होता यो पैसे लावून फलंदाज बाद करण्याचा. गौरव ठाकूर यांची जागा भरून काढण्यासाठी तो भूपेन. षटक चालू आहे ते तिसरं. संघाची धाव संख्या झाली ती 29. न्यू स्टारचा गोलंदाज भूपेन प्रथमच फलंदाजीसाठी येतोय त्रिशा 11 कडून. षटक चालू होते तिसऱ्या षटकातील उर्वरित चेंडू बाकी. संघाची धाव संख्या 29. चेंडूवर मला वाटतं बाद होतोय भूपेन. मकरन आणि सिकंदर या फलंदाजानंतर मला वाटतं लाईन लागली विकेटची. आता मात्र जो फलंदाज येतोय, तुम्ही
50 जणांनी जरी सांगितलं ना की संतान मास्क काढ तरी तो काढणार नाही. चेंडू जाते निर्धाव आणि मला वाटतं फलंदाज बाद होतोय. थांबू 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 का पण सुरेश षटक टाकतोय. तो प्रफुल 4 धावा देऊन 3 फलंदाज बाद करतोय. प्रफुल ₹600 मानकरी होतोय तो प्रफुल. मला वाटतं निलेश म्हात्रे यांचा आज एटीएम इथं खाली करायला मकरंद, आवेश आणि आता मात्र प्रफुल. कदाचित बॅटिंग आल्यावर विक्या पाटील, रोहन पाटील कदाचित रोहन पाटील सुद्धा. धाव संख्या झाली 31. 3 षटक 31 धावा. बघा जुने जाणते खेळाडू दीपक पाटील, मधुकर स्पोर्टचे एक होतकरू खेळाडू ज्यांनी एक काल गाजवला आणि त्यांच्या पावलावर पाऊल देऊन त्यांचा मुलगा साहिल पटेल सध्या कुंदनच्या फलंदाजीवर एक मॅच साहिल पाटील जिंकलेले आहेत. षटक 4. संघाची धावसंख्या 31. पुढील चेंडू दीपक पाटील. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र पुन्हा एकदा चेंजेस. जर स्वागत म्हात्रे यांच्या हाताला जरी चेंडू लागला तरी ₹200 पारितोषिक ऋषी म्हात्रे यांच्याकडून. दोन धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 38-39 धावांचं आव्हान. पहिल्या षटकामध्ये 20 धावा असताना संघाची धावसंख्या झाली ती 38. पहिल्या षटकामध्ये 20 धावा असताना संघाची धावसंख्या झाली ती 38. 39 धावांचं आव्हान आहे तो बोकडुरा टर्मिनेटर्स. या सामन्यातील पहिली विकेट हॅट्रिक प्रफुल पाटील यांच्या नावावर आणि ₹600 मानकरी. मला वाटतं निलेश म्हात्रे यांची प्लॅनिंग आहे त्यांच्या फेवरच्या खेळाडूंवर पैसा लावणार आणि रात्री त्यांनाच घेऊन कुठेतरी बसणार. हॅलो SK पाटील आपल्या संघाचे एकोणचाळीस धावांचं आव्हान. स्वागतवर जो काय बक्षीस लावला होता जरी चेंडू हाताला लागला तरी ₹200 काहीच समजला नाही. सलामीचे फलंदाज प्रफुल पाटील आणि हर्षल तुळशीराम पाटील बाप्पा मौर्य ग्रुपचा हर्षल तुळशीराम पाटील. इथे यायचं आहे, तुमची बॅट इथं आहे. पुन्हा सांगतोय हर्षल बॅट घेऊन जायचे, बॅट गेली जबाबदार नाही.
नवीन बॉल द्यावे. हर्षल बॅट घेऊन जायचे आहे, 3 वेळा सांगितलं. बोकडुरा टर्मिनेटर्स 39 टू विन. पहिला षटक सचिन घेऊन येणार त्रिशा 11 साठी. सर्वांचे फलंदाज प्रफुल्ल पाटील आणि रोहन पाटील. मॅच चालू व्हायच्या आधीच विद्याधर पाटील बॅट घेऊन. विद्याधर पाटील जर फलंदाजीला जरी नुसते गेले तरी विनय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. सचिन पाटील आपल्या संघाचे वैयक्तिक पहिले षटक घेऊन मारा करत आहेत. प्रफुल्ल पाटील सामना करतील त्यांचा. एकोणचाळीस धावा जिंकण्यासाठी पाहिजे. प्रफुल्ल पाटील यांचा स्ट्राईक. सुंदर असा बॉल अपील करत आहेत, फेटाळले जात आहे. रोहन पाटील याला विनय पाटील सांगताना बालाजी आहे लास्टला आपल्याला. सचिन पाटील दुसरं घेऊन सुंदर असा लेग साईडला आणि 1 धाव घेतलेली आहे. रोहन पाटीलला स्ट्राईक देऊन प्रफुल्ल पाटील आपल्या 39 या बघा निलेश मात्रे इथून बाजूला जाताना. निलेश मात्रेंचं मला काही समजत नाही काय खेळली आहे काय आहे ते. विक्याला इथून खुर्चीतून उठून गेला तंबू मध्ये. एकोणचाळीस धावांचं आव्हान. षटक पहिला सचिन. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव देतोय आणि तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त होतोय आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव. अजूनही 38 धावांची गरज. सुंदर असा फटका बघूया. बहुतेक त्याच्या पाठीमागे भूपेंद्र पाटील आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. दोन धाव्याने संघाची धाव संख्या होती ते 3 बिनबाद 3. पहिलं षटक. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपतोय. सचिनची सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळत आहे आपल्याला. बिनबाद 3. पहिलं षटक सचिन पाटील. बघूया पुढील चेंडू घेऊन रोहन साठी. सुंदर असा टोला आणि 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी नाही, रोहननी नाही कॉल केलेला आहे आणि 1 धावावर समाधान मानावं लागलेलं आहे. 5 चेंडू नंतर संघाची धाव संख्या झाली ती 4 बिनबाद 4. षटक चालू होते. पहिला प्रथम षटक घेऊन येतो तो सचिन. पॉवर प्लेचं षटक. स्ट्राईकला प्रफुल्ल आणि फिल्डिंग. 4 धावा वाचवते आपल्या संघासाठी. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 5 बिनबाद 5. अजूनही 34 धावांची गरज. सरासरी 11ची गरज. 11.5 ची. दुसरं षटक कोण घेऊन येतंय ते बघायचं आहे. मला वाटतंय बघा यांच्या टीम मध्ये 1 प्लेअर चेंज केलेला आहे मकरंद यांच्या, कारण की त्यांचा दुसरा सामना आहे. सगळ्या टीम कॅप्टननी लक्षात ठेवायचं आहे सेकंड सामन्याला एकतरी प्लेअर चेंज पाहिजे. तीन षटक अजून बाकी आहेत आणि 34 धावांची गरज आतापर्यंत बाकी आहे. 5 क्षेत्ररक्षण बाहेर ठेवायचं आहे. षटक दुसरं स्वतः कर्णधार
मकरन बघा फलंदाजीवर त्यांच्या बक्षीस लावण्यात येतं. आता गोलंदाजीवर काय होतंय? पहिला चेंडूवर फलंदाज बाद होतोय. प्रफुल्ल पाडेल 200 रुपयाचा पारितोषिक मकरनसाठी. जरी विकेट जरी पडला तरी 200. आतापर्यंत मकरन 800, बॅटिंगचे 600, फलंदाज बाद केला त्याचे 200, 800 आणि सकाळचे 800, 1600 आणि योगेश पाटील यांच्याकडून 500, 2100. मला वाटतंय पुमाच्या बुटांचा पैसा वसूल करतोय तो मकरन. आता मात्र फलंदाजीला जातोय तो कृषाल. मला वाटते 34 धावा. जर तुम्ही रोहन पाटील यांचा विकेट काढला तर कदाचित मॅच टाईट होऊ शकतोय. सांगता येत नाही, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पुढील चेंडू घेऊन मकरन, सुरेख चेंडू. या चेंडूवर 2 धावा मिळतात त्या रोहनसाठी. कदाचित रोहन घाबरून खेळतोय कारण की त्यालाही माहित आहे जर त्याचा विकेट गेला तर मॅच कोणत्या बाजूने झुकेल हे त्यालाही माहिती आहे. षटक दुसरं. बॅटिंग मध्ये 600 कमवलेत, बॉलिंग मध्ये 200. आता बघूया पुढील चेंडू घेऊन आणि गवलाय. चेंडू मात्र काय दिसत नाही सचिन याला. बघा फिल्डिंगची काही चुकी नाही आहे, काही चुकी नाही आहे क्षेत्ररक्षकाची, कारण की चेंडूच दिसत नाही सूर्य डोळ्यावर. गोल्डन चान्स होता विकेटसाठी. कदाचित कॅच घेतली असती तर सामना त्यांच्या खिशामध्ये गेला असता. 311 सवालच नाही, कारण रोहन पाटील हा त्या संघाचा चांगला फलंदाज आहे. पुढील चेंडू घेऊन मकरन, कृषालसाठी. सुरेख असा चेंडू आणि या चेंडूवर 1 धाव मिळतोय. 1 धावेने संघाची धाव संख्या झाली होती 9. षटक दुसरा षटक, वैयक्तिक पहिला षटक मकरन. सुंदर असा शॉट रोहनच्या बॅटीतून येतोय. चौकार मिळालेला आहे. विशालचे 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू. अशा स्थितीमध्ये रोहननी जो मारलेला टोला आहे तो त्या संघात मजबूती दिलेला आहे. पुन्हा एकदा आणि सुंदर असा फुलटॉस 6 मारलेला आहे रोहनने. 10 धावा या शेवटच्या 2 चेंडूमध्ये त्यांनी पटकावलेल्या आहेत आणि याच्याने स्कोर होत आहे. बघा बीपीएल मध्ये एक वैशिष्ट्य आहे, गावातला एक फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर संकेत पाटील आजपर्यंत कधीही शूज घातले नव्हते, मात्र आज बीपीएल साठी काल खास शूज घेऊन आलाय आणि आज तो शूज घालून संघासाठी बघा फोटो सेशन चालू आहे. 19 संकेत पाटील धाव संख्या झाली ती 19. संकेत पाटीलवर मॅच सुरू होण्याआधीच बक्षीस लागलेलं गणेश पाटील यांच्याकडून. कोणताही चेंडू अडवला तरी 100 रुपये आणि जर डाय मारून कॅच घेतली तर 2000 रुपये. गणेश पाटील यांच्याकडून कॅच जर घेतली डाय मारून, टी शर्ट त्यांची जर खराब झाली धुलीमध्ये तरी सुद्धा बक्षीस आहे. षटक तिसरं, प्रथमच गोलंदाजीसाठी. आतापर्यंत कधीही ओरम मध्ये गोलंदाजी बघितली नव्हती, परंतु बीपीएल मध्ये गोलंदाजी करताना भूपेन पाटील संघासाठी
षटक तिसरं. सुंदर असा शॉट बघूया. सचिन पाटील क्षेत्ररक्षण करत आहेत आणि सुंदर थ्रो. एक धाव घेऊन कुशाल संतृप्त आणि स्ट्राईकला आहे तो रोहन पाटील. धावसंख्या 20. तिसऱ्या षटकातील पहिले चेंडू झालेला आहे. दुसरे चेंडू घेऊन भूपेंद्र पाटील. सुंदर हा षटकार पूर्णपणे चेंडू बाहेर जात आहे असा षटकार रोहन पाटीलच्या फलंदाजीतून दिसून येत आहे. सुंदर अशी फलंदाजी करताना बघत आहेत. त्यांनी दोन ओव्हर त्यांनी बघितल्यात आणि त्यानंतर संघासाठी जी लागणारी धावसंख्या आहे त्या ॲव्हरेजने ते खेळत आहेत आणि खरोखरच मागचे 3 चेंडू त्याने 2 षटकार आणि 1 चौकार लावलेला आहे. त्यांना साथ देत आहेत कुशाल पाटील. भूपेंद्र पाटील यांचा तिसरे चेंडू. सुंदर असा पुन्हा बाउंड्री चौकार मारलेला आहे. सुंदर असा सर्व बाजूनी टोलवला जात आहे चेंडू रोहन पाटील याच्या बॅटिंगतून. सुंदर असं नजराणा ते देत आहे त्यांच्या संघासाठी. बघूया भूपेंद्र पाटील यांचे 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू मध्ये काय होईल ते आता बघूया. सुंदर असा बॉल गॅप देऊन दोन्ही फिल्डरना छेदून बाउंड्री पार. 4 धावा मिळालेल्या आहेत. त्यांनी रोहन पाटील यांनी 5 चेंडूंमध्ये 5ही चेंडू हे बाउंड्रीच्या बाहेर काढलेले आहेत त्यांनी. सुंदर फलंदाजीचा नमुना इथे पेश होत आहे आपल्या समोर रोहन पाटील याच्या मार्फत. भूपेंद्र पाटील पुढचा चेंडू घेऊन येत आहे. सुंदर हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावसाठी जात आहे आणि पंचांचा निर्णय आउट. रनआउट झालेले आहेत. कुठल्याही कारण नसताना रनआउट झालेले आहेत. मुन्ना आतमध्ये गेल्या मुन्नासाठी बक्षिसांचा वर्षाव विनय पाटील याचकडून. मुन्नानी प्रत्येक धावासाठी 200 रुपये. आता ओमकार पाटील जात आहेत. मुन्ना हे नवीन खेळाडू आता त्यांचं कारकीर्द चालू होत आहे असे मुन्ना सर्वांचे फेवरेट. आता बघूया ते काय करत आहेत. आणि रोहन पाटील ओमकार याला प्रत्येक धावासाठी 200 रुपये आहेत. भूपेंद्र पाटील चेंडू घेऊन रोहन. बघूया 1 धाव तर काढलेली आहे आणि 1 धाव मध्ये संतृप्त होऊन भूपेंद्र पाटील यांचं शतक पूर्ण. छत्तीस धावा फलकावर नोंदवलेल्या आहेत. रोहन पाटील यांची सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. त्यांना साथ देतात मुन्ना. आता चेंडू घेऊन जात आहे सिकंदर पाटील SK. बघूया पहिलाच बॉल वर फटका मारून विनय पाटील यांनी क्षेत्ररक्षण करून विकेट किपरच्या दिशेने थ्रो केलेला आणि 2 धावा झालेल्या आहेत. आता संघाच्या जिंकण्यासाठी 1 धाव पाहिजे. पुढचे जे मॅच आहे त्यांनी टॉस उडून घ्यावे. सार्जंट तयार आहे बाम लावून.
साजन नाणेफेकीसाठी यायचा आहे. सुंदर असा शॉट बजक 6. हा सुंदर असा शॉट त्यांनी हे केलेला आहे षटकारच्या नावाने. शानदार फलंदाजी रोहन पाटील आणि या मॅचचे ते खरे मानकरी ठरणार आहेत. भालचंद्र स्पोर्ट्स आणि प्रीत 11. रुपेश आणि साजन लवकरात लवकर याचा टाइमपास नको. बघा सचिन, जर तुम्ही कदाचित रोहन यांचा झेल घेतला असता तर ती एक चूक मकरन बक्षीस घ्यायला यायचंय. मकरन 500 रुपयाचं बक्षीस योगेश पाटील यांच्याकडून मकरनसाठी आणि 800 रुपये निलेश म्हात्रे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा रोहन पाटील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोहन पाटील. 3 विकेट्स आणि मला वाटतं वैयक्तिक 40 धावा. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान असताना वैयक्तिक 40 धावा. रोहन पाटील या सामन्याचे मानकरी ठरवण्यात येत आहे. त्यांचा सत्कार किरण पाटील प्रीत 11 किरण पाटील याचा रोहन पाटील किरण पाटील हे सत्कार करत आहेत रोहन पाटील यांचं. 40 धावा आणि विकेट्स घेऊन आपल्या संघासाठी मकरन पाटील याचा 3 6 आणि योगेश पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि 1 विकेट त्याचे 200. 800 आणि 500 1300 रुपयाचा मानकरी मकरन पाटील. त्यांना हेमंत पाटील यांना विनंती करतायत त्यांना बक्षीस द्यायचं आहे. प्रफुल्ल पाटील तुमचा सुद्धा 600 रुपयाचा पारितोषिक. प्रफुल्ल पाटील तुमचा सुद्धा 600 रुपयाचा पारितोषिक घ्यायचा आहे. विकेट हॅट्रिक साठी 600 रुपयाचा पारितोषिक प्रफुल्ल पाटील. त्या